नमस्कार, मी संतोष राणे. कोकणचे वैभव असलेल्या सागर डिजिटलच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. अनेक रस्त्यांवरील खड्डे पावसातही बुजवण्याचं काम सुरू. गणेशोत्सवापूर्वी शहरातील रस्त्यांची दुरुस्ती. वसई फाट्याजवळ हायड्रोजन गॅस सिलेंडर वाहून नेणारा ट्रक उलटला, वाहतूक खोळंबली. KDMCच्या वतीने वनविभागाच्या जमिनीवर भव्य वृक्ष लागवड. रोहा कोलाड मुख्य रस्त्यावर भगदाड, मोठा अनर्थ टळला. मनू भाकरची ऑलिम्पिकमध्ये अद्वितीय कामगिरी, पदकाची हॅट्रिक थोडक्यात हुकली. 2 वर्षाची मुदत उलटूनही सदनिकांचा ताबा नाही, ग्राहक संतप्त, बिल्डर विरोधात घोषणाबाजी. आता पाहूया आजच्या सविस्तर बातम्या. येणाऱ्या गणेशोत्सव सणापूर्वी रत्नागिरी नगर परिषदेकडून शहरातील रस्त्यांना पडलेले खड्डे बुजविण्याचे काम पूर्ण करण्यात येत आहे. पावसाचे प्रमाण जसे कमी होईल त्याप्रमाणे शहरातील रस्त्यांना पडलेले खड्डे, पावसाळी डांबर, खडी वगैरे साहित्य आदींचा वापर करून गणेशोत्सवापूर्वी काम पूर्ण करण्याची कार्यवाही सुरू आहे, अशी माहिती मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी दिली. अतिवृष्टीमुळे गणेश मूर्तींचं विसर्जनाच्या ठिकाणच्या रस्त्याची धूप झाल्यानं या ठिकाणी भराव करणे व इतर आवश्यक ती कामे करण्याची कार्यवाही सुरू आहे. मांडवी येथे गणपती विसर्जनासाठी आवश्यक असणारा रॅम्प दुरुस्ती व मांडवी ते नाईक फॅक्टरी दरम्यान समुद्र किनारपट्टीच्या रस्त्याच्या एकदिशा वाहतुकीच्या दृष्टीने खडीकरणाचे कामही गणेशोत्सव सणापूर्वी पूर्ण करण्याची कार्यवाही सुरू आहे. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वसई फाट्याजवळ हायड्रोजन सिलेंडर वाहून नेणाऱ्या ट्रकला अपघात झाला. शनिवारी पहाटे 3च्या सुमारास गुजरात दिशेच्या मार्गावर ही घटना घडली. यात चालक जखमी झाला आहे. यावेळी त्यात असलेले सिलेंडर ही मुख्य रस्त्यावर पडले. अचानकपणे आगही लागली होती. तातडीने पालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले होते. त्यांनी अग्निबंबाच्या साहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवलं. कोणत्याही प्रकारची जीवितहानी होऊ नये यासाठी मुंबई व गुजरात मार्गावरील सर्व वाहतूक सुरक्षित अंतरावर थांबवून ठेवण्यात आली होती. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते आडिवली ढोकळी येथे वन विभागाच्या वनजमिनीवर भव्य वृक्षारोपण मोहिमेचा कार्यक्रम आज संपन्न झाला. त्यावेळी बोलताना खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी समाजातील सर्व घटकांना एकत्रित करून ही वृक्ष लागवड होत आहे. या वृक्ष लागवडीमुळे जास्तीत जास्त वनक्षेत्र निर्माण होईल असंही त्यांनी सांगितलं. यावेळी या परिसरात देशी प्रजातीची सुमारे 1200 झाडांची लागवड करण्यात आली. यामध्ये बहावा, पळस, जांभूळ, बकुळ, करंज, आवळा, फणस, कांचन, कदंब या देशी प्रजातींच्या झाडांचा अंतर्भाव आहे. या उपक्रमात पर्यावरण, डोंबिवलीतील दक्षता मंडळ, संत निरंकारी मिशनचे सेवादल तसंच विविध NGOचे प्रतिनिधींनी, इतकंच नव्हे तर नेतिवली येथील प्रबोधनकार ठाकरे विद्यालयातील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी देखील पर्यावरण विषयक घोषणा देत वृक्ष लागवडीत सहभाग घेतला. डोंबिवली महानगरपालिकेच्या माध्यमाने एक चांगला इनिशिएटिव्ह घेतलेला आहे. जे वन जमिनीवरती 25,000 वृक्षांचं मला वाटतं झाडांची लागवड इथे करत आहे आणि सगळ्या घटकांना एकत्र घेऊन ही लागवड इथे होते. याच्या अगोदर देखील KDMC असेल, अहमदनगर नगरपालिका असेल किंवा वन विभाग असेल, त्यांच्या माध्यमाने वृक्षारोपणाचा कार्यक्रम दरवर्षी आपण कधी घेतो आणि याच्यातून जास्तीत जास्त वृक्ष लावल्यानंतर ते कसे जगतील त्याच्यावर महानगरपालिका देखभाल करत असते. रोह्यात पावसाने मागील 2-3 दिवस चांगलाच कहर केला आहे. त्यामुळे डोंगर भागातून येणारे पाणी वाट मिळेल तिकडे जात असल्याने सर्वत्र पाणीच पाणी होऊन डोंगर माथ्यावरून येणारे पाणी थेट रस्त्यावर येत आहे. या पाण्यामुळे शुक्रवारी दुपारी नंतर रोहा कोलाड रस्त्यावर अशोकनगर आणि पालेखुर्द गावाच्या मधोमध रस्त्याला भले मोठे भगदाड पडले.
ही घटना अनेकांच्या लक्षात येताच त्यांनी सदर घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून ग्रामस्थांना या घटनेची व खबरदारी घेण्याच्या संदर्भात कल्पना देण्यात आली। दरम्यान या ठिकाणी तहसीलदार किशोर देशमुख व सार्वजनिक बांधकाम प्रशासनाने जाऊन पाहणी केली। या ठिकाणी रस्त्यावर कॉन्क्रीट करून वाहतूक पूर्ववत राहील, काही अडचण होणार नाही याची दक्षता घेण्यात आली। त्यामुळे सध्या तरी या रस्त्यावरील वाहतूक सुरळीत सुरू आहे। मात्र ही घटना वेळीच लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला आहे। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये इतिहास घडवणारी मनू भाकर पदकांची हॅट्रिक साधण्यापासून थोडक्यासाठी चुकली, पण एकाच ऑलिम्पिकमध्ये 2 पदकं जिंकणाऱ्या मनूने पॅरिसमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे। भारताची 22 वर्षीय नेमबाज मनू भाकर पदकांची हॅट्रिक साधण्यापासून थोडक्यासाठी चुकली। पॅरिस ऑलिम्पिकच्या 25 मीटर पिस्तूलमध्ये ती 4थ्या स्थानावर राहिली। शेवटच्या क्षणी ती टॉप 3 मधून बाहेर पडली, तर त्याआधी ती सुवर्ण पदकाची दावेदार होती। मनूने सुरुवातीला 5 पैकी 2 शॉट लगावत फारशी चांगली सुरुवात झाली नव्हती। ती 6व्या स्थानावर होती, पण नंतर 5 पैकी 4 गुण तिने गाठले। मग ती 4थ्या स्थानावर पोहोचली आणि इथून तिने जबरदस्त कमबॅक केलं, पण अखेरच्या सिरीजमध्ये ती एका शॉटपासून चुकली। ठाणे येथील लक्ष्मी चिरागनगर भागातील शेड झुरी या बांधकाम प्रकल्पात सदनिका खरेदी करणाऱ्या ग्राहकांना 2 वर्षाची मुदत उलटूनही बिल्डरने सदनिकांचा ताबा दिलेला नाही। यामुळे आक्रमक झालेल्या ग्राहकांनी शनिवारी बांधकाम प्रकल्प कार्यालयात एकत्रित येऊन बिल्डर विरोधात घोषणाबाजी करत महारेरा कायद्यानुसार दिरंगाई भरपाई देण्याबरोबरच सदनिकांचा ताबा ताबडतोब देण्याची मागणी केली। दरम्यान याबाबत माहिती मिळताच स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांनी या ठिकाणी जाऊन ग्राहकांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि या संदर्भात ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांच्याशी चर्चा करून एक बैठक आयोजित केली। या बैठकीला ग्राहकांबरोबरच बिल्डर उपस्थित राहणार आहेत। या होत्या सागर डिजिटलच्या बातम्या। या बातम्यांसंदर्भात आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं आम्ही नक्कीच स्वागत करू। पुन्हा लवकरच भेटू नव्या बातम्यांसह। तोपर्यंत धन्यवाद। सागर डिजिटलच्या यूट्यूब चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या घडामोडी नियमित पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा।